3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 कमरेचा व्यायाम 1 2 3 4 5 1 2 3 4 5 गुडघ्याचा व्यायाम 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 तळपायाचा व्यायाम 1 2 3 4 5 1 2 3 4 5 दुसरा पाय 1 2 3 4 5 1 2 3 4 5 पाय मागे घेऊन मुठ्ठी जमिनीवर टेकवायची आहे 1 2 3 4 5 दुसरा पाय 1 2 3 4 5 वृक्षासन 1 2 3 4 1 2 3 4 5 ताडासन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 सूर्य नमस्कार 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 यानंतर नमस्कारासाठी सर्वांनी पायातील सूज काढून खाली बसायचं आहे. सर्वात पहिला नमस्कार जन्मदात्या आई वडिलांना. दुसरा नमस्कार आपल्या कुलदैवतांना. तिसरा नमस्कार धरती मातेला. चौथा नमस्कार आपल्या आयुष्यात आलेल्या सर्व गुरूंना. पाचवा नमस्कार या कॉलवर आज पाऊण तास ज्यांनी वर्कआउट केलं, घामाची आंघोळ केली त्या सर्व देवा ग्रुप परिवारातील सदस्यांना, तसेच माझे वेलनेस कोच सुमित्रा तांबडे मॅडम, तांबडे सर, सुरेचंद्र भांगरे मॅडम, भांगरे सर, ग्रेट गुरु भालेराव सर, सर्व ग्रेट वेलनेस कोच यांना. सहावा नमस्कार शेतकरी बांधवांना व देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सर्व सैनिकांना. थैंक यू सर. कंटिन्यू. थैंक यू सर. बहुत ही बढ़िया वर्कआउट. तो चलो आज हम 2 मिनट के लिए फुल अच्छा सॉन्ग लगा के एंजॉयमेंट करेंगे और उसके बाद में सुनेंगे सर का जबरदस्त ऐसा रिजल्ट. सर का शुगर का और बीपी का बहुत ही बढ़िया रिजल्ट है. तो चलो सर ने बहुत बढ़िया वर्कआउट किया, तो चलो सर के लिए जोरदार क्लैपिंग करते हैं. यस. ऑल लीडर्स क्लैपिंग कर रहे हैं बॉस. बहुत ही बढ़िया वर्कआउट सर ने किया है. बहुत ही बढ़िया. यस. क्या बात है. क्या बात है. बहुत बढ़िया. पल्लवी में
बहुत अच्छे जवान टीम बहुत बढ़िया वर्कआउट किया है। हवा हवा है हवा खुशबू लुटा दे, कहाँ खुली हम खुली सबको बता दे, अब उसका बता दे जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे, यार मिला दे, यार मिला दे। हवा हवा है हवा खुशबू लुटा दे, कहाँ खुली हम खुली सबको बता दे, अब उसका बता दे जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे, यार मिला दे, किरण जी आप ग्रेट हो। यार मिला दे। ये देखो हमारे फ्रेंड ये एंजॉयमेंट, ये जुनून, ये अगर आपके अंदर चाहिए तो मैं आपको बता देता हूँ, वेलनेस कोच को मिलो, आपको रिजल्ट मिल जाएगा। आप ऐसे घूमोगे, गाओगे, नाचोगे। मुझको मिल गया फिर किसी के चेहरे का रंग मिल गया, बिछड़ा हुआ आज कोई क्या बात है मैम, आप ग्रेट हो मैम, आपको सैल्यूट है, हमारा कोटि कोटि प्रणाम आपको देख के हमको एनर्जी मिलती है। हवा हवा है हवा खुशबू लुटा दे, कहाँ खुली हाँ खुली सबको बता दे, अब उसका बता दे जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे, यार मिला दे, यार मिला दे। ऑल लीडर्स बच्चों से लेके बूढ़े तक सबको देवा वेलनेस की जरूरत है। क्या बात है कविता जी आप ग्रेट हो। अभिषेक सिंह क्या बात है सर जी, बहुत बढ़िया। यस सुरेश वर्मा सर क्या बात है, क्या बात है, क्या कर गई जाते जाते एक हंसी शाम कर गई, अदा भी उसकी क्या काम कर गई, जाते जाते एक हंसी शाम कर गई, शाम कर गई, ऐसे हंसी चलने को योगिता जी बहुत बढ़िया और बहुत बढ़िया एंजॉयमेंट। सबको बता दे, अब उसका बता दे जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे, यार मिला दे, यार मिला दे। जिंदगी की धूप को साया कर गई, आज मेरे फैमिली के साथ धूप कर गई, ये देवा वेलनेस फैमिली है दोस्तों, यहाँ पे बच्चों से लेके घर का हर एक सदस्य कर सकता है। हमारे वेलनेस कोच को देखिए और फैमिली के साथ में हवा 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 ये देखो हमारे ग्रेट डायनामिक वेलनेस कोच बता दे, अब उसका बता दे जरा मुझको बता दे, मैं उससे मिल
मिलूंगा एक बार मिला दे यार, मिला दे यार, मिला दे। यस, मैं उसका पता देता हूँ। जिसको भी वेट लॉस करना है, आप सबको मैं उसका पता देता हूँ दोस्तों। बहुत बढ़िया सॉन्ग था, बहुत बढ़िया एंजॉयमेंट किया सबने और बहुत मजा आया मुझे भी आपके साथ। तो चलो बहुत ही अच्छा रिजल्ट सुनते हैं। कोई डिलीवरी करेगा बस। यस, 1 मिनट सर। सर अनम्यूट करना है। सर गुड मॉर्निंग सर जी, वेरी वेरी गुड मॉर्निंग। सर आपका नाम बताना है, आप क्या प्रोफेशन में हो वो बताना है लोगों को, क्योंकि आपका रिजल्ट सर बहुत सारे लोगों को बहुत सारी प्रेरणा देता है। जैसे डॉक्टर साहब है, आप हमारे लिए बहुत ही मायने रखते हो सर। आपका रिजल्ट हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट है। तो सर आप डिटेल में पूरा रिजल्ट बताइए सर। यस सर, मी प्रसन्न वसंत भोईर जवारेतून आहे आणि व्यवसायाने मी वकील आहे. गेल्या 30 वर्षापासून वकिली करतो. वकिली पेशात असल्यामुळे थोडा बौद्धिक ताण जास्त असतो, कारण अनेक प्रकारच्या केसेस असतात. त्या सर्व चालवायचं म्हटल्यावर अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यामुळेच वयाच्या 30व्या वर्षीच मला शुगर झाली. कारण सुरुवातीचं वकील झाल्यानंतरचं जे लाईफ होतं 30 ते 35 वर्षापर्यंत खूप धावपळीचं, धगधगीचं आणि मेहनतीचं होतं. त्यामुळे वेळी झोपणं, सकाळी उशिरा उठणं, जेवण वेळेवर नाही, नाश्ता नाही आणि सतत धावपळ, या कारणांमुळे मला बीपीचा आजार वयाच्या 30व्या वर्षी जडला आणि मी जवळजवळ 12 वर्ष शुगर आणि बीपीच्या गोळ्या घेतल्या. आणि याचं एकमेव कारण म्हणजे या दैनंदिन आपलं जे दिनचर्या आहे याच्यामध्ये नियोजन नसल्यामुळे या सर्व प्रकारचे आजार माणसाला जडतात. आणि याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपलं वाढलेलं वजन. ह्या वाढलेल्या वजनामुळे आपल्या शरीरातील फॅट वाढतात, चरबी वाढते आणि त्यामुळे अनेक प्रकारचे आजार आपल्याला जडत असतात. आणि याच्यातूनच गेल्या 12 वर्ष शुगरच्या गोळ्या खात असताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी सकाळी उठून मॉर्निंग वॉकला हनुमान पॉइंट येथे जायचो जव्हारला. आणि मॉर्निंग वॉक अनेक वर्ष केला मी, पण कुठल्याही प्रकारचा रिझल्ट मला मिळत नव्हता. गोळ्या औषध नियमितपणे घ्यावे लागायचे. या सर्व प्रवासात मला 2.5 वर्षापूर्वी सुमित्रा, माझ्या वेलनेस कोच सुमित्रा कांबडी मॅडम, कांबडी सर हे मला हनुमान पॉइंट येथे भेटले आणि या कॉल बद्दल त्यांनी मला माहिती दिली आणि काही अमेझिंग असे रिझल्ट दाखवले. ते रिझल्ट बघून मी या कॉलला क्षणाचाही विलंब नव्हता, दुसऱ्या दिवसापासून जॉईन झालो. 15 जूनला मी जॉईन झालेलो या कॉलला. आता ह्या जून मध्ये मला 3 वर्ष पूर्ण होतील. परंतु ह्या कॉलला जॉईन झाल्यानंतर 1-3 महिन्यातच मला अमेझिंग असा रिझल्ट मिळाला. माझी शुगरची लेवल हळूहळू कमी व्हायला लागली. जे गोळ्या औषधं चालू होत्या त्याचं प्रमाण कमी व्हायला लागलं आणि 5 महिन्यातच मी नॉर्मल झालो. नॉन डायबेटिकचा रिपोर्ट माझा आला. 5.2 HbA लेवल माझी आल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शुगरच्या गोळ्या बंद केल्या. त्यानंतर बीपीच्या पण गोळ्या बंद केल्या आणि गेल्या 2.5 वर्षापासून मी या कॉलला टिकून आहे. आणि हे सगळं करत असताना रोज सकाळी एक टाइम मी वर्कआउट करतो, त्यानंतर सतत आहार घेतो आणि दररोज कुठेही जाओ, बाहेर फिरायला जरी गेलो तरी नित्य नियमाने मी वर्कआउट करतो. आणि त्या वर्कआउटमुळेच माझं जे वजन वाढलेलं होतं, माझं वजन होतं जवळजवळ 80 किलो,
ते 86 किलो वजन. गेल्या वर्षी मी 1 जानेवारी पासून ते वेट लॉसचं चॅलेंज लावलेलं, मॅडमने आयोजित केलेलं, त्या वेट लॉस चॅलेंज मध्ये मी भाग घेतला आणि मी जवळजवळ 16 किलो वजन 21 दिवसात कमी केलं आणि मी आयडियल वेटला आलो. तेव्हापासून मी माझं वजन टिकून ठेवलेलं आहे. आता 70-72 पर्यंत माझं वजन असतं. आता सगळं काही खातो, मनाला वाटेल ते खातो, एन्जॉय करतो, पण कुठल्याही प्रकारे शुगर लेवल वाढत नाही, बीपीचा त्रास होत नाही. त्यामुळे अतिशय सुंदर असं रिझल्ट मला या ट्रॅकवर आल्यामुळे मिळालेला आहे. कालच भांगरे सरांनी एक सुंदरशी अशी क्लिप टाकलेली की आपल्या देशाच्या पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदीजी, त्या मोदी साहेबांनी भारतामध्ये प्रत्येक माणसांमध्ये जे लठ्ठपणा तयार होतोय, त्या लठ्ठपणामुळे अनेक आजार जडले जातात आणि हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्या भारतातील 10 असे लोक, नामवंत लोक, यांना प्रचार करण्यासाठी, जनसंपर्क करण्यासाठी नेमणूक केलेली आहे. 10 माणसामागे एक. जसं आपल्या वेलनेस कोच जे असतात का, एक वेलनेस कोच 100 माणसांचं आरोग्य सुधारू शकतो. त्याच उद्देशाने मोदी साहेबांनी हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी मोहीम हाती घेतलेली आहे आणि ह्या परिवारामार्फतच आपण जर ह्या मोदी साहेबांच्या मिशन मध्ये जर सहभाग घेतला तर आपण निश्चितपणे लठ्ठपणाचा जो वाढता प्रमाण आहे लहान मुलांमुळे हे कमी करू शकणार आहे. सर हा फोटो तुमचाच आहे? यस सर, हा फोटो माझाच आहे. हा जवळजवळ 3 वर्षापूर्वीचा माझा फोटो आहे आणि हा आता गेल्या 5-6 महिन्यापूर्वी काढलेला दुसरा फोटो आहे. याच्यामध्ये माझं शरीर कसं होतं आणि आता कसं झालंय हे सगळ्यांना दिसून येईल. अतिशय सुंदर असा हा रिझल्ट मला मिळालेला आहे सर. आणि हा केवळ देवा वेलनेस परिवारामुळे, सकस आहारामुळे आणि रोज वर्कआउट केल्यामुळे. थैंक यू सर. यस सर, ये भी आपका फोटो है सर? यस सर. बहुत बढ़िया रिजल्ट है सर आपका. और एक और सवाल सर आपसे. सर आप बाय प्रोफेशन एडवोकेट हो, वकील हो, आपके पास सर बहुत पैसा होगा, आपको तो बहुत अच्छे डॉक्टर है सर इस दुनिया में, फिर भी आपको देवा वेलनेस की जरूरत क्यों पड़ी सर? पैसा, धन दौलत, गाडी, घोडा या सगळ्या गोष्टी आरोग्याच्या समोर गौण असतात. माणूस श्रीमंत असो, गरीब असो, लहान असो, मोठा असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, वकील असो, सगळ्यांना आजच्या ह्या युगात आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे पैसा, धन दौलत, संपत्ती ही कधीच कामाला येत नाही सर. त्यामुळे प्रत्येकाने आपलं आरोग्य टिकून ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी वर्कआउट करणं हा एकमेव मार्ग आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हे सकस आहार घेऊन आपल्या शरीराची मधील जे विकार आहेत, आजार आहेत, ते कमी करण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. यस सर, आपके हाथ में जो ग्लास है सर वो जरा दिखाइए. आपके हाथ में. यस सर, इसके बारे में जरा बताइए. हे आता मी फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 3, फॉर्म्युला 4 सर्व जे हर्बल लाईफचे प्रोडक्ट आहेत ते माझे घेऊन झालेले आहेत. सध्या मी मसलवर काम करतोय आणि रिबूट चालू केलेले आहे गेल्या 4 महिन्यापासून. त्यामुळे माझ्या नसा ज्या अशा हे घेतल्यानंतर फुलतात, एक वेगळी अशी एनर्जी माझ्यामध्ये तयार झालेली आहे. त्यामुळे वर्कआउट करताना कुठल्याही प्रकारचा थकवा येत नाही. डॉक्टर जेठे ज्या पद्धतीने वर्कआउट करतात त्या पद्धतीने आपला पण स्टॅमिना असावा या उद्देशाने प्रत्येकाने जर सकस आहार घेतला आपल्या वेलनेस कोचच्या सल्ल्यानुसार तर निश्चितपणे अमेझिंग असा रिझल्ट आपणा सर्वांना मिळणार आहे. सर आपके फैमिली और किसी को रिजल्ट आया सर कि आप खाली आपको आया है? तर रंजना भोईर मॅडम आहेत बघा. माझी बहीण आहे रंजना भोईर मॅडम. त्यांचं वय 63 आहे. त्यांना अतिशय चांगला रिझल्ट मिळालेला आहे आणि या वयामध्ये सुद्धा त्यांनी या कॉलला येऊन 1 वर्षभरातच अतिशय सुंदर असा रिझल्ट मिळवलेला आहे. यस मॅम,
आप हमारे हीरो। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग मैम। आपका नाम बताना है, आपका एज बताना है और आपको क्या फायदा हुआ है ये बताना है, क्योंकि आप है ना हमारे लिए बहुत इम्पोर्टेंट है, VIP गेस्ट हो हमारे। माझं नाव रंजना अनंत भोईर। माझं वय आता 63, या जानेवारीपासून 63 वय लागलेलं आहे. मला सेकंड डिलिव्हरीपासून मला रक्ताची कावीळ झालेली आणि ती कावीळ मला 30 वर्ष होती आणि ती जेव्हापासून मी वर्कआउट सुरू केलं तेव्हापासून माझी कावीळ पूर्णपणे नीट झालेली आहे. तर आणि मला आता या कॉलला येऊन 1 वर्ष पूर्ण आलं आहे. मला माझा भाऊ ॲडव्होकेट प्रसन्न वसंत भोईर यांनी मला या कॉलवरती आणलं आणि सुमित्रा मॅडम, धांद्रे सर, धांद्रे मॅडम यांचे मी खूप खूप आभार मानते सर. थँक्यू. थैंक यू मैम। आपका फोटो शेयर हो रहा है। यस ये फोटो आपका है मैम। हाँ हाँ बिफोर 74 kg, आफ्टर 79 kg। बहुत बढ़िया रिजल्ट है मैम आपका। आपका उम्र कितना है मैम? 63। सुन लिया सब लोगों ने। आप लोग हम लोग बहुत बहाने बनाते हैं, अरे मुझसे नहीं होता है, घुटनों में दर्द होता है, कमर में दर्द होता है, ये है वो है, मैं जाड़ा हूँ, मैं पतला हूँ, मैं मोटा हूँ, मैं छोटा हूँ, मैं बड़ा हूँ। देखो मैम का रिजल्ट इतना बढ़िया है और इतना एंजॉय करते हैं, लास्ट तक बने रहते हैं, सबके रिजल्ट सुनते हैं और फुल एंजॉयमेंट भी करते हैं। तो ये जज्बा। रंजना मॅडम, ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात तुमची कावीळ चेक करण्यासाठी, तेव्हा डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? डॉक्टरांनी मला सांगितलं तुमची कावीळ शेवटपर्यंत राहणार आहे आणि शेवटपर्यंत तुम्हाला औषधं खावी लागतील मॅडम, असं सांगितलेलं. हो. यस क्या मैम आप देवा वेलनेस फैमिली में आके हैप्पी हो? हाँ हैप्पी बहुत हैप्पी हो. थैंक यू मैम। बहुत अच्छा रिजल्ट है आपका और बहुत प्रोत्साहन मिलता है हम सबको आपके रिजल्ट। सर आवड त्यांचा चेहरा, आता जो फोटो शेअर केला ना, चेहरा कसा सुजत होता बघा अगोदर. हो शरीराला सूज येते. एक्स्ट्रा गोळ्या खाऊन. हो. आता त्यानंतर मॅडम अशी सूज आलेली आहे कधी? नाही अजिबात नाही, पूर्ण बंद आली सूज. हो. यस बहुत बढ़िया रिजल्ट है मैम का, बहुत अच्छा रिजल्ट है, बहुत मजा आया मुझे भी आपके साथ आज शेयर अप करने में और सब लोग बहुत एंजॉय कर रहे थे। तो चलो मेरी तरफ से एक लास्ट का मैसेज देता हूँ दोस्तों और क्या कॉल मैं हैंड ओवर करता हूँ। चलो दोस्तों, आज हमने प्रसन्ना जी भोईर सर का वर्कआउट देख लिया जिनकी उम्र है 53 और अभी हम रंजना भोईर से भी मिले जिनकी उम्र है 63। तो ये मत सोचना दोस्तों कि मेरी उम्र इतनी है, मैं 50 साल के ऊपर हो गया हूँ। आजकल लोग 55 में 60 में रिटायर होते दम तोड़ देते हैं, लेकिन आपको अगर लॉन्ग लाइफ हैप्पी लाइफ जीना है तो आपको पता देता हूँ मैं देवा वेलनेस कोच को, अब वेलनेस कोच के पास आपको जाना है और इसलिए मैंने वो सॉन्ग लगाया था लास्ट वाला, जरा मुझको बता दे मुझे उसका पता दे। तो पता बता दिया है दोस्तों, जो भी आपके आसपास है नजदीक है पकड़ लो उसको और बोल दो मेरा वेट कम करना है, मुझे अच्छा लाइफ जीना है, मुझे हैप्पी लाइफ जीना है, मुझे हेल्थी लाइफ जीना है। तो चलो थैंक यू वेरी मच, थैंक यू ऑल ऑफ यू। यस ऑल मैं निकलता हूँ, गुड मॉर्निंग बोलना है और कॉल हैंड ओवर करता हूँ। यस कंटिन्यू मैम। गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला सगळ्यांनी सकस आहार घ्यायचा आहे. खूप सुंदर अशी सेकंड बॅच खूप अमेझिंग झालेली आहे, जबरदस्त झालेली आहे.